बऱ्याच वेळा फक्त आपण गणित सोडवतो, पण त्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, प्रत्येक वर्ड्सचा मिनिंग काय आहे, शब्दाचा अर्थ काय आहे, तो आपल्याला माहित नसतो. तर LCM, एल म्हणजे लीस्ट, लीस्ट म्हणजे सर्वात छोटा, लघुत्तम, सी म्हणजे कॉमन, आणि एम म्हणजे मल्टिपल. LCM यालाच आपण लसावी म्हणतो. सा बी, लघुत्तम सामायिक विभाज्य. बऱ्याच मुलांना माहिती आहे, काही नवीन मुलं आहेत, त्यांनी व्यवस्थित ऐकून समजून घ्यायचंय. आता लिस्ट कॉमन तर समजलं असेल. लिस्ट म्हणजे सर्वात छोटा, कॉमन म्हणजे त्यामध्ये असलेला सेम सारखा, आणि मल्टिपल काय अगोदर सांगतो तुम्हाला मी. मल्टिपल, आता मी सांगितलं, विचारलं 4 चे मल्टिपल कोणकोणते आहेत. मल्टिपल म्हणजे 4च्या पटीतल्या संख्या. मल्टिपल म्हणजे टेबल्स. 4 चा फर्स्ट मल्टिपल आहे 4, 4 ची एक पट संख्या. 4 ची दुप्पट, 4 चा सेकंड मल्टिपल 8, 4 चा थर्ड मल्टिपल 12, 4 चा फोर्थ मल्टिपल 16, 4 चा फिफ्थ मल्टिपल 20. मल्टिपल कशाला म्हणायचं समजून घ्या. मल्टिपल म्हणजे पटीतल्या संख्या, नंबर ऑफ टाइम्स. 4 चा सिक्स्थ मल्टिपल आहे 24, 4 चा सेवन्थ मल्टिपल आहे 28. या 28, 24, 20 ला 4 चे मल्टिपल्स म्हणतात, आणि याला मराठीत म्हणतात विभाज्य. विभाजक वेगळं, विभाज्य वेगळं. विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, लीस्ट कॉमन मल्टिपल. आपल्याला शोधायचा 5 आणि 2 चा LCM, लीस्ट कॉमन मल्टिपल लसावी शोधायचा पाखरे. काय करायचं, 5 चे मल्टिपल्स लिहून काढा. 5, 10, 15, 20, 25. 5 चे मल्टिपल एवढे लिहायचे की 5 आणि 10 मध्ये छोट्यातला छोटा मल्टिपल सारखा मिळाला पाहिजे. फक्त लिहित बसायची नाही. काही मुलं म्हणतील लिहायचे आहेत, फक्त लिहायचं काम करूया. नाही, अंदाजे लिहायचे आहेत. 2 चे मल्टिपल लिहा. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. आता दोघांमध्ये सेम असलेला छोट्यातला छोटा मल्टिपल, दोघांमध्ये सेम असलेला लिस्ट कॉमन मल्टिपल, दोघांमध्ये सेम असलेला. आता दोघांमध्ये सेम असलेला कॉमन मल्टिपल आपल्याला दिसतोय 10. याचा अर्थ 5 आणि 2 चा लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला मिळाला 10. 5 आणि 2 चा लसावी आपल्याला मिळाला 10. याचा अर्थ काय माहितीये, 5चा पाढा लिहिला, 5च्या पाड्यात असलेली आणि 2च्या पाड्यात असलेली सर्वात छोटी संख्या आहे 2. यालाच लसावी म्हणतात, यालाच लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतात. 5 ने डिवाइड होणारी आणि 2 ने डिवाइड होणारी सर्वात छोटी संख्या आहे 10, त्याला LCM म्हणतात. 5, 8 आणि 12 दोघांचा LCM काढायचा मी सांगितलेल्या मेथडने. ऋषभ घोरपडे, बघा, तर 5 चे मल्टिपल लिहूया आपण. 5, 10, 15, 20, 25, 30, 35. एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत लिहावं लागेल आपल्याला. ही मेथड लेंदी आहे, हे मी तुम्हाला सांगेल नंतर. इथपर्यंत लिहूया, नंतर बघू काय करायचं. 8,
16, 24, 32, 40, 48. येथे आपण 6 घेऊया. 6 थांबा. 5, 8 घेतलं, इथे 10 घेऊया. थांबा, हे बरोबर आहे. 5, 8 इथे 10 घेऊया, जरा सोपं होईल नंतर. 56, 64, 72. ओके. आता 10चा टेबल. 10, 20, 30, 40, 50 यांना मल्टिपल्स म्हणतात, मराठीमध्ये विभाज्य म्हणतात, आणि याला आपण पाढे पण म्हणतोय. पटीतल्या संख्या आहे. 5च्या 4 पट 20 आहे. 5चा 4 टाइम 20. ओके. आता या 3 नंबर्स मध्ये सेम असलेला नंबर आहे तिघांमध्ये सर्वात छोटा आणि सेम असलेला कॉमन मल्टिपल आहे मुलांनो 40. तर दुसरा आहे कोणी अजून एखादा? नाही. मग याचा अर्थ 5, 8, 10 या तिघांचा टेबल लिहिला. या तिघांच्या टेबलमध्ये असलेली सर्वात छोटी सेम संख्या आहे 40. याला म्हणतात LCM. आपल्याला LCM शोधायचा. 16, 48 आणि 64. मी काय एक्झाम्पल देतोय लक्षात घ्या. 16, 48, 64 कोणाच्या टेबलमध्ये आहे? आपण जर विचार केला तर 2च्या टेबलमध्ये आहे, 4च्या टेबलमध्ये आहे. तिघे पण. तिघे म्हणजे कोण? 16, 48, 64 2च्या टेबलमध्ये आहे, 4च्या टेबलमध्ये आहे, 64 2च्या टेबलमध्ये आहे. अजून कोणाच्या टेबलमध्ये बघा बरं? 8च्या टेबलमध्ये नाहीये. येस, 8च्या टेबलमध्ये आहे. 16च्या टेबलमध्ये पण आहे. मग यामध्ये आपण कोणताही एक नंबर घेतला तरी चालतो. एक लक्षात ठेवा. 16, 48, 64, 2, 4, 8, 16 या 4 नंबर्सच्या टेबलमध्ये आहेत तिन्ही नंबर. आपल्याला जो योग्य वाटेल तो नंबर घ्यायचा. आपण 16 घेऊया. मोठा नंबर घ्या, काही अडचण नाही. 16 ने 16 ला डिवाइड केलं 1, आणि हा आलेला 1 त्याच्या खाली लिहायचा. 16 1 जा. 16 ने 48 ला डिवाइड केलं. आपल्याला मिळालेले जे आन्सर आहे ते त्याच्या खाली लिहायचं, 48च्या खाली. 16 ने 64 ला डिवाइड केलं. 16 4 जा 64, त्याच्या खाली लिहिला 64. आता 1, 3, 4 कोणाच्या टेबलमध्ये आहे का? नाही. आता काय करायचं मग? 3 ने 3 ला डिवाइड करा. 3 1 जार 3, 1 आहे तसा लिहायचा. इथे आला 4. नंतर 4 ने 4 ला डिवाइड करा. 4 1 जार 4. फायनली आपल्याला 1 1 1 मिळाल्यानंतर LCM आपल्याला मिळतो. यांचं मल्टिप्लिकेशन करा आता. 16 into 3 into 4. 16 into 3 48. 48 into 4 192. बघा 48. येस, याचं आन्सर मिळालं. याचा लसावी मिळाला आपल्याला 100. ऋग्वेद 8, 12, 16, 24 ला 2 आणि 4 ने डिवाइड होत आहे सगळ्यांना. आपण 4 घेऊया. 4 ने 8 ला डिवाइड केलं 2. 4 ने 12 ला डिवाइड केलं 3. लिहिणं बंद करा, मी सांगतो, नंतर विचारेल मी. वरद कोले ऐका. 4 ने 16 ला डिवाइड केलं 4. 4 ने 24 ला डिवाइड केलं 6. आता 2, 3, 4, 6 यामधून 2, 4, 6 2च्या टेबलमध्ये आहे. 2 ने डिवाइड करा 2 ला 1. 2 ने डिवाइड करा 4 ला 2. 2 ने डिवाइड करा 6 ला 3. या 3 ला आपल्याला आहे तसं ठेवावं लागेल. हा जो 3 दिसतोय ना, हा 3 आहे तसा ठेवायचा, कारण तो तुमच्या टेबलमध्ये नाही.
आता काय करायचं, राहिलं कोण कोण बघा बरं. हा 3 जो दिसतोय तो 3च्या टेबलमध्ये आहे, त्याने डिवाइड करा. 3 1 जार 3, फक्त 2 राहिलेत बघा आता शेवटी 2, आणि त्या 2 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2. फायनली आपल्याला काय मिळाला, हे 1 1 1 मिळाले बघा. याचा अर्थ एलसीएम च्या स्टेप संपलेल्या आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 2 8, 8 इंटू 3 24, 24 इंटू 2 48. याचा एलसीएम आपल्याला मिळाला 48. ओके, आता एलसीएम चं मिनिंग सगळ्यांना समजलंय ना. 8 चा टेबल लिहिला, 12 चा टेबल, 16 चा टेबल, 24 चा टेबल. या तिघांच्या टेबलमध्ये सेम असलेली सर्वात छोटी संख्या 48, असा याचा मिनिंग आहे. काळभोर HCF, याला दुसरा एक शब्द आहे GCD. उद्या परीक्षेमध्ये जर GCD आलं तर तुमचं कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून GCD आणि SCF दोघे सेम आहेत. आता H म्हणजे हायेस्ट, C म्हणजे कॉमन, आणि F म्हणजे फॅक्टर. आणि याला मराठीमध्ये म्हणतात मसावी. काय म्हणतात, मसावी, महत्तम सामायिक विभाजक. विभाज्य नाही हा, विभाज्य वेगळा. विभाज्य म्हणजे मल्टिपल, आणि विभाजक म्हणजे फॅक्टर. त्याला डिव्हिजर पण म्हणतोय आपण, डिव्हिजर, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. डिव्हिजन आणि फॅक्टर सेम आहे. चला मी उदाहरण सांगतो, तेव्हा सगळं समजेल. हा आहे मुलांनो 10. या 10 ला डिवाइड होणारे नंबर कोणते, 10 ला भाग जाणाऱ्या, पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, 10 ला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, 10 ला डिवाइड होणारे, कम्प्लिटली डिवाइड होणारे नंबर्स कोणते. 1. सगळ्या नंबर्सला इट्स 1 ने डिवाइड होत आहे, सगळे कोणतेही असू 1. आता 10 ला 2 ने डिवाइड होईल, 5 ने डिवाइड होईल, आणि इटसेल्फ म्हणजे तो स्वतः 10 ने डिवाइड होईल. 10 चे टोटल फॅक्टर्स किती मिळाले, 4 फॅक्टर्स. 10 ला पूर्ण भाग जातोय 1 2 5 10. याला डिव्हिजर्स म्हणतात आणि फॅक्टर्स पण म्हणतात. आता मल्टिपल आणि फॅक्टर मधला फरक तुम्हाला समजला का. आपल्याला शोधायचा 15 आणि 20 चा HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा. आता 15 चे फॅक्टर्स आहेत मुलांनो 1 3 5. बघा 15 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातोय, 15 ला कोणकोणत्या नंबरने कम्प्लिटली डिवाइड होत आहे, 1 3 5 15. हे झाले 15 चे फॅक्टर्स. 20 चे फॅक्टर्स 1 2 4 5 10 20. दोघांमध्ये सेम असलेला हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतोय 5. याचा अर्थ, याचा मिनिंग 15 आणि 20 चा HCF आहे मुलांनो 5. आता हीच मेथड रेग्युलर मेथड मध्ये आपण जी यूज करायची आहे आपल्याला प्रत्येक वेळी, ती मेथड येथे दाखवतो मी तुम्हाला. 15 आणि काय घेतलं होतं मी 20. 15 आणि 20 ला डिवाइड होणारा नंबर शोधायचा. 15 आणि 20 ला डिवाइड होणारा नंबर शोधायचा कसा, लास्टला जर 5 आणि 0 असेल, ज्या नंबरच्या लास्टला 5 आणि 0 असेल तर त्याला 5 ने डिवाइड होतं. 5 च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल आहे. 5 ने 15 ला डिवाइड केलं 3, 5 ने 20 ला डिवाइड केलं 4. आता 3 आणि 4 एक सोडून कोणाच्या टेबलमध्ये आहे का, नाही. 3 आणि 4 कॉमन नंबरच्या टेबलमध्ये नाहीये. थांबून घ्यायचं, यांचा विषय सोडून द्यायचा. 5 आपल्याला HCF मिळाला बघा. ही मेथड वापरायची. ए मेथड
आणि बी मेथड, यातली बी मेथड तुम्ही यूज करायची आहे ऑलवेज. युग सोडून के या नंबरच्या लास्टला 005 आहे, याला कोणत्या नंबरने डिवाइड होईल ऋग्वेद सांग बरं मला. आपण कन्सेप्ट वापरूया अनया, श्वेता. लास्टला 005 आहे, याला डिवाइड होईल मुलांनो 5 ने. 5 ने 50 ला डिवाइड केलं 10, 5 ने 100 ला डिवाइड केलं 20, 5 ने 125 ला डिवाइड केलं 25. आता 005 आहे, याला कशाने डिवाइड होईल साई संध्या तळवे, कशाने डिवाइड होईल 5 ने. 5 ने 10 ला डिवाइड करा 2, 5 ने 20 ला डिवाइड करा 4, 5 ने 25 ला डिवाइड करा 5. आता मला सांगा 2, 4, 5 सेम नंबरच्या टेबल मध्ये आहे का? राजनंदिनी शिंदे, निर्जा, इशिता, ओंकार काळभोर, मी एलसीएम विचारलाय, तू एचसीएफ काढलाय. सॉरी, मी एचसीएफ विचारलाय, तू एलसीएम काढलाय. आपल्याला एलसीएम नाही विचारलेलं, आपल्याला एचसीएफ काढायचं. 2, 4, 5 तिघे पण सेम नंबरच्या टेबल मध्ये आहे का? एससीएफ मध्ये आपल्याला असं विचारलं जातं, सेम नंबरच्या टेबल मध्ये आहे का ऋग्वेद? ही 2, 4 आहे, 5 कुठे आहे? नाही. मग काय करायचं, यांचा विषय सोडून द्यायचा, 5 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन करा, 25 झालं. पूर्वांशू समजलं? आर्यन आत्माराम वाघ बरोबर, व्हेरी गुड. 17 ने हे सगळे जे नंबर दिसत आपल्याला, हे 17च्या टेबल मध्ये आहेत. These 3 numbers are divisible by only 17. 17 2s are 34, 17 5s are 85, 17 7s are 119. झालं. आता 2, 5, 7 सेम नंबरच्या टेबल मध्ये आहे का? नो. थांबायचं. याचा एचसीएफ मिळतो आपल्याला 70.